दरम्यान कल्याण डोंबिवलीसारखी मुंबईतही आम्हाला मनसेची सोबत चालू शकते असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। कल्याण डोंबिवलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून मनसेचे 5 नगरसेवक शिंदेंच्या नगरसेवकांच्या मांडीला मांडी लावून बसले। त्यामुळे आता मुंबईतही मनसे तोच कित्ता गिरवणार का अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। मुंबईत एकाही पक्षाला बहुमताचा म्हणजे 114 हा आकडा ओलांडता आलेला नाही। भाजपचे 89, शिंदेंच्या शिवसेनेचे 29, उद्धव ठाकरेंचे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची भाजपसोबत युती आहे। दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीतही आहेत, पण राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेऊन युती मुंबईत बेरजेचं राजकारण करणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर मनसे आमचा मित्र म्हणून आम्हाला चालणार असेल तर मुंबई महानगरपालिकेत सुद्धा चालेल। मी कालही म्हणालो मनसे म्हणजे काय MIM नाही आहे। स्वतः देशपांडे जे त्यांचे संदीप देशपांडे आहेत, प्रवक्ते आहेत, मुंबईचे अध्यक्ष ते स्वतः या ठिकाणी आले होते। राजू पाटील जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्या भागाचं कामकाज पाहतात, त्यांनी जाहीरपणे आम्हाला मित्र म्हणून युतीमध्ये आमच्या सहभागी झालेले आहेत। तर त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात। ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे, तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेंचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र। ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यांच्यासोबत तुम्ही जात आहात, त्यांना पाठिंबा देत आहात। पण आम्ही कुठे गेलेलो आहोत पाठिंबा? तिथे लोकल लेवलवरती जर इतर ठिकाणी तसा निर्णय होत असेल तर लोकल लेवलवरती तिकडच्या नेत्याला आम्ही अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे, अनस्टेबिलिटी आहे, तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही। इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही। मंडळी, अगदी काल